खेड तालुक्यातील भोसते घाट येथे रविवारी दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी ऑर्गॅनिक्स या कंपनीचा केमिकल टँकर पलटी होऊन मोठा अपघात घडला। लोटे एमआयडीसी परिसरातून ज्वलनशील रसायनाची वाहतूक करणारा हा टँकर अचानक पलटी झाल्याने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। अपघातानंतर टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरात तीव्र वास पसरला आणि काही नागरिकांनी श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या। त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती। या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, खेड नगर परिषदेचे अग्निशमन दल तसंच संबंधित कंपनीचे सुरक्षा पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गळती नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या। अग्निशमन दलानं दक्षतेनं काम करत गळती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान रात्री उशिरा अपघातग्रस्त टँकरमधील केमिकल दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले। ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली, यामुळे संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात टळला। प्रशासनाच्या तातडीच्या आणि समन्वयित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचं स्पष्ट होतंय। अपघात असूनही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही। योग्य ती खबरदारी घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला यश आलं। यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला, मात्र काही काळ वाहतूक मंदावल्याचंही पाहायला मिळालं। या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गावरून धोकादायक रसायनांची वाहतूक होत असल्याचा मुद्दा चर्चेत आलाय। अशा प्रकारच्या रसायन वाहतुकीदरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणं आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। संबंधित कंपन्यांनी अधिक दक्षता घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय। भोसते घाटातील हा अपघात जरी गंभीर स्वरूपाचा असला तरी वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती यशस्वीरित्या नियंत्रणात आणण्यात यश आलं। प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड।